बुद्धाय नमः। धम्माय नमः। संघाय नमः। पंचशील ध्वज। निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी या 5 रंगाच्या उभ्या आडव्या पट्ट्याने बनलेल्या झेंड्याला बौद्धांचा ध्वज म्हणतात, जो पंचशील झेंडा या स्वरूपात लोकप्रिय आहे। या झेंड्याची सुद्धा स्वतःची एक कथा आहे। थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट आणि मॅडम ब्लाउट्स्की होते। हेनरी अमेरिकन सैन्यातील सेवानिवृत्त कर्नल होते। थिओसॉफिकल सोसायटी कोणत्याही एका धर्माला किंवा संप्रदायाला पोचणारी संस्था नव्हती, परंतु ती सर्व धर्म आणि पंथाच्या मूल्यांच्या समन्वयाचे स्रोत होती। म्हणूनच या संस्थेत पूर्वग्रहण ठेवता सर्व धार्मिक विचार प्रवाहांचा अभ्यास केला गेला, संशोधन केले गेले आणि त्यानुसार अनुसरण केले। अभ्यास व सराव करताना कर्नल हेनरी बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित होत गेले आणि शेवटी 1880 या वर्षी श्रीलंकेमध्ये त्यांनी बुद्ध धम्म आत्मसात केला आणि श्रीलंकेत बौद्ध धम्माच्या प्रगतीसाठी अर्थात उपक्रमात सक्रिय सहभाग सुरू केला। तेथे त्यांनी 500च्या जवळपास बौद्ध विद्यालय व महाविद्यालयांची स्थापना केली। त्यामधील काही बरेच प्रसिद्ध झाले। आनंद, नालंदा, महिंद्र ही त्यांनी स्थापलेल्या शाळांची नावे आहेत। त्यांच्या शांतता लोकशाही चळवळीद्वारे श्रीलंकेतील बौद्धांना 1884 साली एक मोठे यश मिळाले। यश हे होते की ब्रिटिश सरकारने वेसाक डे म्हणजेच बुद्ध पौर्णिमा सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला, जे 1885 पासून लागू करण्यात आले। या यशानंतर श्रीलंकेच्या बौद्धांनी कोलंबो समिती नावाची एक संस्था स्थापन केली, त्यामध्ये कर्नल हेनरी हे सुद्धा सदस्य होते। या समितीचा एक प्रस्ताव होता की बौद्धांचा एक ध्वज असावा। हा ध्वज अभिमानाचे प्रतीक असेल। असे म्हणतात की हा प्रस्ताव कर्नल हेनरी यांनी दिला होता आणि त्या प्रस्तावाला संपूर्ण समिती होकार होता। असे निश्चित झाले की येणाऱ्या पौर्णिमेला 28 मे 1885 रोजी धम्मध्वज फडकवला जाणार। अशा प्रकारे कोलंबो समितीकडून तयार केलेला हा ध्वज अस्तित्वात आला। आज त्याला पंचशील ध्वज म्हणतात। बुद्ध पौर्णिमेला हा फडकवण्यापूर्वी 20 एप्रिल 1885 रोजी कोलंबो समितीकडून या ध्वजाला सार्वजनिक स्वरूप आणि सर्वांची संमती मिळाली होती। हा व्याज श्रीलंकेमध्ये कोटाईना देखील दीपदुप्रस्या बुद्ध विहारात 1885 ला 28 मे रोजी पहिल्यांदा पूजनीय विद्र मिगतुक्त गुणानंद देर यांच्याकडून मोठ्या जनसमुदायासमोर फडकवला गेला। त्यानंतर कर्नल हेनरी स्टील ऑलिकॉट यांच्या सल्ल्यानुसार वा व्याजाचा आकार राष्ट्रध्वजाच्या आकाराप्रमाणे निश्चित करण्यात आला। यात बरेच बदल केले गेले। शेवटी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले। येत्या वर्षात 1886 मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी फडकला गेला। आजच्या तारखेपर्यंत हा ध्वज एकसारखाच आहे व संपूर्ण जगातील बौद्धांच्या अस्मितेची ओळख व अभिमानाचे प्रतीक आहे। या ध्वजाला जागतिक मान्यता देण्याचीही एक कथा आहे। या मुख्य श्रेय प्रो. जी.पी. मलालसेकर यांना जाते। त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुढाकाराने कोलंबो मध्ये श्रीलंकेत प्रथम जागतिक बौद्ध फेलोशिप आयोजित करण्यात आली होती। 25 मे 1950 ला दाढा बातू बौद्ध विहाराच्या सभागृहात या विहारात भगवंताच्या पवित्र दंत धातू प्रतिष्ठापित आहेत।
पूजनीय भंते गलगेधर प्रज्ञानंदाचे मत आहे की रो. जी. मलालसेकर हे मूळचे श्रीलंकेचे होते. ते बहुभाषिक म्हणून प्रसिद्ध होते. सिंहली, पाली, संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रान्सिसी या भाषांमध्ये त्यांनी प्रकांड पांडित्य अवगत केले होते. ते जागतिक बौद्ध फेलोशिप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती खूप प्रभावित होते. त्यांनी बाबासाहेबांना 25 मे 1950 ला आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध फेलोशिप या परिषदेचे कोलंबो मध्ये येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.